आज या ठिकाणी आंबेघर गोगवली करड या सोसायटीची आज मीटिंग होती. मीटिंगमध्ये जिल्हा बँकेच्या अनुषंगाने ठराव घेण्याचं नियोजन केलं. दुर्दैवाने आज अशी घटना घडलेली आहे की सोसायटीच्या सचिवांनी नोटिसा काढून सुद्धा बरेचसे सगळे संचालक इथं आले असताना सचिवच आज इथं उपस्थित राहिला नाही. जास्त माहिती घेतल्या असता सचिव हा गायब झालेला आहे. सचिवाला काही नतदृष्ट लोकांनी उचलून घेऊन गेलेला आहे असं कळते. त्याचं अपहरण केलेलं आहे. ही दुर्दैवाची घटना आहे. ठराव होणं, बँकेसाठी ठराव होणं वगैरे ही एक प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये असताना जो व्यक्ती ठराव करणार आहे तो सचिव जर आज काही लोक जर गायब करत असतील तर निश्चितच जावलीचा हा आज बिहारच्या दिशेने चाललेली वाटचाल चालू आहे. ह्या अशा घटना जर घडल्या तर राजकीय वातावरण किती संवेदनशील होईल, किती नक्की चाललंय काय, आज समाजाला आपण कुठं नेतोय, ह्या गोष्टीचाही लोक विचारच करत नाहीये. साध्या छोट्या ठरावासाठी जर ही लोक एखाद्याचं अपहरण करत असतील तर ह्याच्यावर ह्या पोलीस यंत्रणेनं, संपूर्ण जनतेनं याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की हा नक्की प्रकार चाललाय काय. तर जर ह्या सचिवाचं जर अपहरण झालं असेल तर त्यानं पोलीस यंत्रणेमध्ये तक्रार केली पाहिजे. आणि जर अपहरण झालं नसेल, हा जर मुद्दाम करत असेल तर सर्वांनी ह्याच्यामध्ये आम्ही मागणी करतो की अशा सचिवाला त्या पदातनं तात्काळ पदमुक्त करावं, त्याला त्या गोष्टीतनं बडतर्फ करण्यात यावं. गोळे मी संचालकमध्ये आहे. तर सचिवांनी नोटीस दिली तारीख 15 तारखेला दिलं होतं. आम्ही आज गेलो मिटिंगला तर त्यांचा पत्ताच नाही. लोक लांब कुठे गेले, 2-3 वेळा गेलो तिथं मिटिंगला हजर झालो पण ते काय नाही तिथं. तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. न्याय होईल का नाही का, तर या सहकार खात्याला इथून पुढे सहकार खात्याच अस्तित्वात राहील का नाही यांच्या हुकुमशाहीने याचीच आम्हाला शाश्वती नाही आहे. आमची पहिलीच संस्था तोट्यामध्ये चालली. ही संस्था काहीतरी फायदेशीर व्हावी म्हणून ही आमची संचालक बॉडी प्रयत्न करत असताना याच्यामध्ये कोण नाही कोणतरी कोयगडबा करून ही संस्था डबगायला यावी आणि ही बंद व्हावी ही त्यांची अपेक्षा आहे. सहकार खात्याने ह्या म्हणजे संस्थेकडे लक्ष घालून ह्या संस्थेला काहीतरी न्याय मिळवून द्यावा. भोगोले आणि करड सोसायटीचा मी संचालक बोलतो आहे. आमची मिटिंग सचिवांनी लावलेली तारीख 15/7/2026 लावली होती सकाळी 10 वाजता. तरी आम्ही 10 वाजता तिथं सगळी मंडळी हजर राहिलो होतो. सचिव काय आले नव्हते. त्यांच्या सोसायटीला लॉक होते. आम्ही यावर ऑफिसला फोन केला. त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं सगळ्या ह्यांचं हे काढा, फोटो काढा, सचिवाने व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा मीडियाला आणि मग त्याच्या पुढे कायदेशीर कारवाई करा. भौगोलिकरण विकास सेवा सोसायटीची ठराव मिटिंगच्या संदर्भात 15/7/2026 रोजी सचिवने आम्हाला सर्व सदस्यांना चेअरमन, व्हाईस चेअरमन नोटीस काढली होती की 21/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या असणाऱ्या सोसायटीच्या कार्यालयामध्ये सर्वांनी हजर राहायचे. त्यानुसार सर्व हजर राहिले. हजर राहिल्याच्या नंतर सोसायटीचा दरवाजाच बंद होता. तर आम्ही तिथं दोघांनी जाऊन तपास केला तर तिथं सचिवचे काय दोन्ही फोन लागत नाहीत, नॉट रिचेबल येतात. त्यानुसार आम्ही सर्व आमच्या संचालक बॉडीला बोलून आम्ही तिथं फोटो वगैरे काढून सगळे ह्याच्यावरती रितसर कारवाई व्हावी ही आमच्या सर्व आंबेर भौगोलिक सोसायटीच्या सर्व पदाधिकारी आपल्या संचालकाची विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.